मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सत्या, मीरा आणि मीराच्या घरचे सर्वजण आईस्क्रीम खात बसलेले असतात. मीराची बहीण बोलते की आपल्या तर लक्षातच नव्हतं आईस्क्रीम आणलं होतं. बरं झालं त्या मावशींनी आणून दिलं. मीरा बोलते त्यांना पण बोलवायचं ना आईस्क्रीम खायला. तिची बहीण बोलते की त्या लगेच निघून गेल्या. आता मग सत्या बोलतो की तुम्ही सगळेजण बसा, मी जरा बाहेर आहे. सत्या बाहेर गेल्यावर मीराची आई मीराला बोलते, जावई बापू वरून फारच कठोर दिसतात, पण त्यांचं मन मात्र फारच हळवं आहे. वरून जरी ते फणसासारखे असले ना, तरी आतून मात्र फारच गोड आहेत. मीरा तू जा, त्यांना आईस्क्रीम खाऊ घाल. इकडे आता पंकज आणि निरूपा दोघेजण बोलत असतात. पंकज निरूपाला सांगत असतो, माझी फारच मोठी फसवणूक झाली आहे. मी त्या सारिकाच्या प्रेमामध्ये पडलो आणि फसवलो गेलो. पंकज उगीच निरूपापुढे मुद्दाम गयावया करण्याचा प्रयत्न करत असतो. निरूपा बोलते की तुझा एवढा बिझनेस होता आणि ऑफिस वगैरे सगळं कुठे आहे? तुझ्याकडे एवढे पैसे होते, तू अशा ठिकाणी का राहत आहेस? पंकज बोलतो की माझे सगळे पैसे ती सारिका घेऊन पळून गेली आहे. माझ्याकडे आता काहीच शिल्लक नाही. आता मग पंकजचे सगळे पैसे तो गमावून बसला आहे हे कळल्यावर मात्र निरूपा फारच रागावते आणि त्याला जोरजोराने मारू लागते. ती बोलते की तुझ्या वडिलांची आयुष्यभराची कमाई तू लगेच घालवलीस अशीच? असा कसा तू माणसं ओळखायला चुकलास? इकडे आता मीरा सत्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते आणि त्याला आईस्क्रीम देते. मीरा मग सत्याला बोलते की हो थँक्यू बरं का. सत्या बोलतो की कशाबद्दल? मीरा बोलते की तुम्ही हे आज आईस्क्रीम घेऊन आलात, मला वाटलं तुम्ही आज खरंच दारू पिऊन येताय काय. सत्या बोलतो की म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मीरा बोलते की अहो तसं नाही, तुम्ही खरं तर मनाने फारच चांगला माणूस आहात. आता मग सत्या आणि मीरा दोघेजण हसू लागतात. मीरा मग सत्याला बोलते की पण तुम्हाला मी एक गोष्ट विचारू का? सत्या बोलतो की विचार की. मीरा बोलते की तुम्हाला दारूची तलब झाली होती ना, तुम्ही आज दारू का नाही पिलात? आता मग सत्या मीराला बोलतो की आज मला कसलंच टेन्शन आलं नाही. इतके दिवस मी टेन्शन घ्यायचो आणि दारू पिल्यावर थोडंसं हलकं व्हायचं म्हणून दारू प्यायचो. तुला माहीत आहे ना ती निरूपा किती डोकं खाते. तिच्या त्या कारामुळे तू सुद्धा एखाद्या दिवस मला बोलशील माझ्यासाठी पण एक पॅक भरा. तिने मला कधीच असं जेवण वाढलं नाही. घरामध्ये मी खायला आल्यावर कधीच तिने मी आणलेलं खाल्लं सुद्धा नाही. कधी कधी तिने मला खरकटं खायला घातलं आहे. पण इथे मात्र मला इतकी प्रेमळ वागणूक मिळाली. मला आज असं वाटलं की माझी सुद्धा या जगामध्ये काहीतरी किंमत आहे. तुझ्या आईने मला पाटावर बसवून जेवण वाढलं. अजून तिने मला विचारलं की तुमच्यासाठी काय जेवण बनवू? या सगळ्याची मला कधीच सवय नव्हती. त्यामुळे आज मला कसलंच टेन्शन आलं नाही. आणि म्हणूनच मी सिटोमध्ये गेलो आणि बोललो की एक फॅमिली पॅक द्या. आता मग मीराला पण सत्याचं हे बोलणं ऐकून फारच छान वाटतं. सत्या मग बोलतो की तुझं जर म्हणणं असेल ना, तर मी आता लगेच जाऊन दारू पिऊन येतो. मीरा मग सत्याचा हात पकडते. सत्या बोलतो की अगं तुझी मी गंमत करत होतो. आता मग मीरा त्याला आईस्क्रीम खायला देते. सत्या आईस्क्रीम खात असताना त्याच्या दाढीला थोडंसं आईस्क्रीम लागतं. मीरा ते आईस्क्रीम तिच्या साडीच्या पदराने पुसून घेते. सत्या पण मग मीरावर फारच खुश होतो. इकडे पंकज मात्र निरूपापुढे रडायचं नाटक करत असतो. तो निरूपाला बोलतो की मम्मा, माझ्याकडून फारच मोठी चुकी झाली आहे. मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टीमुळे मी फारच खचलोय. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न पण केला. रेल्वे रुळाच्या साईडने मी उभा राहिलो होतो. रेल्वे येणारच होती आणि मी उडी टाकणार इतक्यात माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा आला आणि त्यामुळे मी थांबलो. मला सतत तुझी फारच आठवण येत होती. मम्मा तू मला घरी घेऊन चल. मी बाबा ज्या मुलीशी सांगतील त्या मुलीबरोबर लग्न करायला तयार आहे. निरूपा बोलते की आता त्याचा काहीच उपयोग नाही. तिचं लग्न सत्याशी झालं आहे. पंकज बोलतो की काय? त्या बेवड्याशी? निरूपा मग त्याला सत्या आणि मीराच्या लग्नाबद्दल सगळं काही सांगते. आता मग पंकज बोलतो की मम्मा प्लीज तू मला घरी घेऊन चल. निरूपा बोलते की आत्ता नाही. तू अजून थोडे दिवस इथेच राहा. घरची परिस्थिती मला थोडी बदलावी लागेल आणि तुला घरी आणायचे ना त्यासाठी मला तशी परिस्थिती घरामध्ये तयार करावी लागेल. त्यामुळे तुला थोडे दिवस इकडेच राहावे लागेल. निरूपा मग पंकजला थोडेसे पैसे देते आणि तिथून लगेच निघते. पंकज मात्र निरूपा निघून गेल्यावर लगेच स्वतःच्या चालीवर येतो. आता मग इकडे घरी निरूपा बसलेली असते आणि ती विचारात असते. पंकजची अवस्था पाहून तिला फारच टेन्शन आलेलं असतं. इतक्यात मग सत्याचे वडील येतात. ते बोलतात की निरूपा काय झालं? आज तुझा चेहरा फारच पडलाय. आज मात्र तुला बडबड करायला सत्य पण घरी नाहीये आणि मीरा पण नाहीये. निरूपा बोलते की मी त्यांचा विचार करतच नाही. सत्याचे वडील बोलतात की मग कोणाचा विचार करत आहेस? त्या पंकजचा. एक नंबरचा नालायक निघाला तो. निरूपा बोलते की हो तो पण आपला मुलगाच आहे ना, आणि समजा जर त्याला पश्चाताप वगैरे झाला असेल तर? सत्याचे वडील बोलतात की माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन तो पळाला आहे.
असली लोकांना कधीच रस्त्यावर येतच असतात. त्यांच्याकडे पैसा जास्त काळ टिकत नाही. निरूपा बोलते की त्याला जर घरी यावं वाटत असेल तर, आणि तो येत नसेल तर. सत्याचे वडील बोलतात की त्याच्यामध्ये थोडीशी जरी लाज शिल्लक असेल ना, तर त्याने घरी येऊच नये. मला माहीत आहे हे घर तुझं आहे, पण तो जर घरी आला ना, तर मग एकतर या घरामध्ये तो राहील, नाहीतर मी. त्याने तुला फसवलं आहे, मला फसवलं आहे, आणि काही चुकी नसणाऱ्या त्या मीराला देखील फसवलं आहे. निरूपा बोलते की हो जाऊ दे ना, तुम्ही थोडंसं शांत व्हा. आता मग इकडे सकाळी सकाळी मीरा लवकर उठलेली असते आणि ती अंघोळ करून किचनमध्ये काहीतरी काम करण्यासाठी आलेली असते. सत्य मात्र अजून झोपलेला असतो. मीरा मग विचार करू लागते, यांना उठवायचं का नाही. तिला किचनमध्ये जागा अपुरी असल्यामुळे ती सत्याला हॉलमध्ये झोपण्यासाठी उठवू लागते, पण सत्या काही उठत नसतो. मीरा मग तिच्या डोक्याचा टॉवेल काढते आणि त्याच्या अंगावर पाणी शिंपडायला लागते, पण सत्या उठत नाही. तो दुसऱ्या अंगावर झोपतो. मीरा मग सत्याकडे आश्चर्याने पाहू लागते आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.